डोंगराच्या कुशीत वसलेलं एक छोटंसं गाव, शिरगाव. वसंत ऋतू नुकताच सुरू झाला होता. गावाच्या दोन्ही बाजूनं उभी असलेली वडाची, पिंपळाची, गुलमोहराची झाडे डोलत उभी होती. सकाळचा मंद वारा वाहत होता आणि त्या मंद वाऱ्याबरोबर गुलमोहराच्या फुलांच्या पाकळ्या आकाशातून पडणाऱ्या बर्फासारख्या अलगद जमिनीवर पसरत होत्या. त्या गावात एक छोटंसं लाकडी घर होतं. त्या घरात राहत होती लता आणि तिचा एकुलता एक मुलगा वीरू. वीरू वयाच्या 25व्या वर्षी मुंबईत एका मोठ्या कंपनीत कामाला लागला होता. आज तो पहिल्यांदाच घर सोडून मुंबईला जाणार होता. तिथेच नोकरी करणार होता आणि तिथेच कायमचा राहणार होता. पहाटेचे 5 वाजले होते. लता आधीच उठली होती. मुळात रात्रभर ती झोपलीच नव्हती. एकुलता एक मुलगा, आपल्या काळजाचा तुकडा, आज आपल्यापासून दूर जाणार या विचारानेच ती दुःखी झाली होती. लता लवकर उठली होती. स्वयंपाकघरातून गरम भाताचा सुगंध येत होता. ती काळजीपूर्वक डबा भरत होती. एका कप्प्यात भात, दुसऱ्यात अंड्याचा रोल, तिसऱ्यात वीरूला आवडणारे लोणचे आणि शेवटी एक छोटासा तुकडा, हृदयाच्या आकाराचा ऑमलेट. तो ठेवताना ती हलकसं हसली. मनातल्या मनात म्हणाली, आजही त्याला हे नक्की आवडेल. वीरू झोपेतून उठला. तो घाईघाईने तयार झाला. त्याच्या मनात फक्त मुंबई, नवी नोकरी, नवीन आयुष्य आणि मोठी स्वप्न होती. आईने त्याच्या हातात गरम चहाचा कप दिला. म्हणाली, हळू पिऊन घे. आई, उशीर होतोय, वीरू म्हणाला. ती काही बोलली नाही, फक्त त्याच्याकडे पाहत राहिली. आईच्या डोळ्यात अभिमान होता, पण त्या अभिमानामागे एक खोल एकटेपणाही लपला होता. स्टेशनवर जाण्याची वेळ झाली. लता घराचं दार बंद करताना क्षणभर थांबली. तिने घराकडे पाहिलं. याच घरात वीरूचं पहिलं पाऊल पडलं होतं. याच अंगणात त्याने पहिल्यांदा सायकल चालवली होती. याच अंगणात तो खेळायला बागडला होता. याच खिडकीत बसून तो अभ्यास करायचा. आणि आज तो हे घर सोडून निघून चालला होता. स्टेशनवर खूप गर्दी होती. ट्रेन येण्यास आणखी 5 मिनिटं बाकी होती. लता शांतपणे वीरूच्या बॅगेत डबा ठेवत म्हणाली, वीरू, वेळ मिळेल तेव्हा नक्की खा. यावर वीरू म्हणाला, आई, ऑफिसमध्ये रोज कॅन्टीन असतं. माहितीये रे बाळ, पण हा गावचा शेवटचा डबा समज. वीरूने काहीच उत्तर दिलं नाही. ट्रेन प्लॅटफॉर्मवर येऊन उभी राहिली. दारं उघडली गेली. प्रवासी चढू लागले. वीरूने आईच्या पायांना स्पर्श केला. लता घाबरली. अरे, एवढं कशाला? वीरू हसत म्हणाला, तूच शिकवलंस ना? दोघेही हसले, पण त्या हसण्यात एक न बोललेली भीती होती. ट्रेनची शिटी वाजली. वीरू डब्यात चढला. खिडकीजवळ उभा राहून हात हलवू लागला. लता हसत होती, पण तिला गहिवरून आलं होतं. तिच्या डोळ्यातले अश्रू ती लपवत होती. ट्रेन हळूहळू पुढे निघाली. वीरूचा चेहरा दूर जाऊ लागला आणि काही क्षणात तो पूर्णपणे नजरेआड झाला. लता बराच वेळ रिकाम्या रुळांकडे पाहत उभी राहिली होती. जागचे पाय हलत नव्हते. ती उभी असलेली जागा सोडून रिकाम्या घरी जाण्यास मन तयार होत नव्हते. आता पुन्हा कधी भेट होणार हेही माहीत नव्हतं. तिला का कोण जाणे, आज मन खूप अस्वस्थ होतं. जणू नियती तिला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत होती. तिने आकाशाकडे पाहिलं. तिच्या सुरकुतल्या डोळ्यांनी अश्रूंना वाट मोकळी करून दिली. डोळ्यांच्या कडांवरून ओघळणारे अश्रू थांबायचं नाव घेत नव्हते. ती स्वतःशीच कुजबुजली.
स्वतःची काळजी घे रे बाळ. आणि हळूहळू घराकडे निघाली.